मित्रांनो, सप्रेम जय भीम. पाहूया पुढील भाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत पुढे म्हणतात, त्यांच्या मनात काय आहे, ते काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे कोणतीही दैवी शक्ती नाही. त्यांचे डावपेच काय आहे, त्यांचे धोरण काय आहे याची मला माहिती नाही. या सभागृहाला उपस्थित झालेल्या समस्येवर जेव्हा एक तटस्थ व्यक्ती या नात्याने मी विचार करतो, तेव्हा भविष्यात निर्णयासाठी 3 पर्याय आपल्यापुढे आहेत असे मला वाटते. प्रथम मार्ग म्हणजे एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या निर्णयापुढे शरणागती पत्करावी हा होय. माझ्या मते वाटाघाटीच्या माध्यमातून शांतीची स्थापना हा दुसरा मार्ग होय. आणि तिसरा मार्ग म्हणजे खुले युद्ध हा होय. महोदय, संबंधित सभेतील काही सदस्यांच्या मुखातून जे व्यक्त होते त्यावरून असे वाटते की ते घोषित युद्धासाठी तयार आहे. जेव्हा या देशातील राजकीय समस्या युद्धाच्या माध्यमातून सोडवण्याचा कोणी विचार करतो, तेव्हा या विचाराने मला धडकी भरते, हे मी मान्य करतो. या विचाराने मी भयग्रस्त होतो. मी स्वीकारतो या विचाराला किती लोकांचे समर्थन आहे मला माहीत नाही. कदाचित बरेच लोक या विचाराला समर्थन देतीलही, आणि माझ्या मते त्याचे कारण असे की युद्धाच्या या विचारांच्या समर्थकापैकी बहुतेकांना असा विश्वास आहे की हे युद्ध फक्त ब्रिटिशांविरुद्ध असेल. महोदय, ज्यांना या युद्धाचा ध्यास लागला आहे, ज्यांच्या मणी आणि धाणी हे युद्ध आहे, त्यांना असे वाटते की हे युद्ध स्थानिक असेल, मर्यादित असेल, आणि ते ब्रिटिशाविरुद्ध युद्धाव्यतिरिक्त काहीही नसेल. मी कदाचित अशा नीतीविरुद्ध काही आक्षेप घेणार नाही, पण खरेच का हे युद्ध ब्रिटिशाविरुद्धच असणार आहे? मी कोणताही संकोच न बाळगता या सभागृहापुढे शक्य असेल तेवढे स्पष्टपणे मांडू इच्छितो की या देशात युद्ध झाले तर आणि या युद्धाच्या संबंधात आज आपण या समस्येवर विचार विनिमय करीत आहोत, त्या समस्येशी असेल ते युद्ध ब्रिटिशांशी नसणार, ते युद्ध मुस्लिमांशी असणार, ते युद्ध मुस्लिम विरोधी असणार, आणि अधिक वाईट चिंतावायचे असेल तर ते युद्ध ब्रिटिश आणि मुस्लिमांच्या संयुक्तपणे विरोधी असणार. मला ज्याचे भय वाटते ते युद्ध, त्यांना अपेक्षित असलेले हे युद्ध यापेक्षा वेगळे काय असेल याचे मला आकलन होत नाही. महोदय, या सभागृहात अमेरिकेशी सामोपचाराच्या वाटाघाटी संबंधात बर्गच्या भाषणातील प्रसिद्ध परिच्छेद मी उद्धृत करू इच्छितो. आपणास माहीत असेल की ब्रिटिश संयुक्त राज्यातील बंडखोर वसाहतींना जिंकण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आपल्या राजवटीखाली आणू इच्छित होते. त्यांना जिंकण्याच्या विचारांचा विरोध करताना बर्ग म्हणाला, फक्त बळाचा वापर हा तात्कालिक उपाय हो. त्यामुळे काही काळासाठी विद्रोह शमल्यासारखा वाटतो, पण पुन्हा विद्रोह शमविण्याची आवश्यकता मात्र त्यामुळे नाहीशी होत नाही, आणि ज्या राष्ट्राला सतत जिंकावे लागते त्या राष्ट्रावर शासन करता येत नाही. माझा दुसरा आक्षेप या उपाययोजनेच्या अनिश्चिततेसंबंधी आहे. आतंक, भयभीत होणे हा नेहमीच बळाचा परिणाम नसतो. तसेच शस्त्रसज्ज असणे म्हणजे विजयश्री नव्हे. जर तुम्ही विजयी झाला नाही तर तुमच्याजवळ कोणतेही साधन उरत नाही. परंतु वाटाघाटी असफल झाल्या तरी शेवटचा उपाय म्हणून बळाचा उपयोग करता येतो. पण बळाचा उपयोग निष्फळ ठरला तर मात्र पुढे वाटाघाटीची आशाच शिल्लक राहत नाही. सत्ता आणि अधिकार काही प्रसंगी दया दाखवून किंवा मनाचा मोठेपणा दाखवून प्राप्त करता येतात, परंतु त्याचा कधीही पराभूत आणि दुर्बल हिंसेने वापर करून तुम्ही ज्या हेतूची पूर्ती करू इच्छिता, जे हितसंबंध सुरक्षित ठेवू इच्छिता त्या हितसंबंधाचीच हानी होते. ज्या हेतूसाठी तुम्ही लढता तो हेतू लढाईनंतर साध्य होत नाही, परंतु या संघर्षात मात्र तो हेतू अवमूल्यित, उपयोजित, त्याज्य आणि नष्टप्राय झालेला असतो. हे फार मोलाचे शब्द आहेत, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आमच्यासाठी भारीच जोखमीचे ठरणार नाही. ज्याला युद्धाच्या माध्यमातून समस्येचे समाधान असे दुसरे नाव आहे, त्याप्रमाणे जर कोणाच्या मनात हिंदू मुस्लिम समस्या बळाचा वापर करून सोडवता येईल असे असेल तर, आणि बळाचा वापर करून मुस्लिमांना जिंकता येईल, त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडता येईल, आणि त्यांच्या संमतीशिवाय निर्मित संविधानप्रती समर्पणासाठी त्यांना सक्ती करता येईल, तर देश निरंतर युद्धग्रस्त होईल आणि राहील. आणि हे युद्ध मुस्लिमांना वारंवार जिंकण्यासाठी करावं लागेल. विजयश्री एकदाच आणि कायमची असणार नाही. महोदय, मी जेवढा वेळ घेतला त्यापेक्षा अधिक वेळ घ्यावा अशी माझी इच्छा नाही, म्हणून मी पुन्हा बर्गच्या संदर्भ देऊन आपले म्हणणे संपवतो. बर्ग एके ठिकाणी असे म्हणाला की सत्ता देणे सोपे आहे, पण सुज्ञपणा देणे महाकठीण कर्म आहे. आपण आपल्या आचरणाने हे सिद्ध करूया की
जर या संविधान सभेने स्वतःकडे सार्वभौम अधिकार घेतले असतील तर ही सभा त्या अधिकाराचा वापर सुज्ञपणे करू इच्छिते. या देशातील सर्व समाज घटकांना आपल्यासोबत आणण्याचा हाच एकमेव मार्ग होय. याशिवाय आपणास एकात्मतेकडे नेणारा अन्य कोणताही मार्ग नाही. या मुद्द्यावर कोणाच्याही मनात कोणतीही शंका असू नये. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबू.